केंद्र सरकारनं आपल्या हुकुमशाही प्रवृत्तीचा पुन्हा आणखीन एक दाखला दिलेला आहे आणि हिवाळी अधिवेशन संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला याबद्दल एवढं सांगायचं की जगामध्ये ज्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे त्या 105 देशांची एक संघटना आहे, इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियन किंवा IPO नावाची। त्या 105 देशांचा अहवाल हा प्रकाशित झालेला आहे, माझ्याकडे आहे। आणि आताच नव्हे तर कोविड सुरू झाल्यानंतर मार्च एप्रिल मे महिन्याची ही आकडेवारी आहे। प्रत्येक देशाच्या संसदेने आपला संसदेचा कारभार, संसदेचं कामकाज हे चालू ठेवलं होतं। कोरोनाची परिस्थिती कितीही गंभीर असली तरी कोरोनाच्या परिस्थितीची चर्चा करण्याकरता, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची चर्चा करण्याकरता प्रत्येक देशाचं संसद ही चालू होती। इंग्लंडमधून आपण संसदीय लोकशाही घेतली, त्या इंग्लंडमध्ये देखील संसदेची अधिवेशनं होत होती, पुरवणी अंदाजपत्रकं मांडली जात होती, मंजूर केली जात होती आणि त्यातून खर्चाला मंजुरी मिळत होती। आणि इंग्लंडनी आणि ब्रिटननी कोरोनाशी मुकाबला करण्याचा आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याकरता अनेक तरतुदी केल्या। इंग्लंडमध्ये एक परंपरा आहे की पंतप्रधान आठवड्यातून एक दिवस प्रश्नोत्तराच्या तासाला सामोरे जातात। फक्त इंग्लंडचे पंतप्रधान जेव्हा आजारी होते ते 4 आठवडे सोडले तर अखंड कालखंडामध्ये ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संसदेचा प्रश्नकाळ कधी टाळला नाही। दुर्दैवानं ज्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे अशा 105 देशापैकी 2च देशांनी संसदेचं अधिवेशन घेण्याचं टाळलेलं आहे, एक रशिया आणि दुसरा भारत। त्यामुळं रशियामध्ये कशा प्रकारचं सरकार चाललं आपल्याला माहिती आहे। त्याच दिशेनं नरेंद्र मोदी सरकार आज 6 महिन्याच्या आत आपल्याला लोकसभेचं अधिवेशन घ्यायचं असतं म्हणूनच एक छोटंसं अधिवेशन घेतलं आणि आता हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा मी निषेध करतो। देशातल्या संसदीय लोकशाहीला धोका आहे आणि मोदी सरकारची हुकुमशाही प्रवृत्तीचं प्रदर्शन यातून होत आहे। धन्यवाद। हिंदी में जानना चाहेंगे, एक तरफ महाराष्ट्र सरकार की आलोचना हो रही है कि सिर्फ 2 दिन का सत्र जो है वो रखा गया है, लेकिन केंद्र सरकार ने अधिवेशन जो है शीतकालीन सत्र वो रद्द किया। देखिए, मैंने सिर्फ केंद्र सरकार के अधिवेशन रद्द करने की बात कही है। अब हमने ये नहीं कहा कि जो शीतकालीन अधिवेशन है कितने दिन का होना चाहिए। कोरोना की स्थिति है, उसमें हमने एक अधिवेशन लिया है तो उसके लिए सुरक्षा हमने व्यवस्था सारी की है। लेकिन बात मेरी सिर्फ ये है कि हमारी संविधान में ये लिखा है कि 2 संसद के अधिवेशन के बीच में 6 महीने से ज़्यादा का समय ना हो, तो उसको पूरा करने के लिए कुछ दिन का अधिवेशन लिया गया। लेकिन जो शीतकालीन सत्र पूरी तरह से रद्द किया है वो गलत बात है, ऐसे नहीं होना चाहिए। और जो अति आवश्यक जो कार्यक्रम है उसे करना चाहिए था। जैसे मैंने कहा कि रशिया में नहीं हो रहा है और भारत में नहीं हो रहा है, और ये एक तानाशाही प्रवृत्ति का प्रतीक है। आंतरराष्ट्रीय संसदीय महामंडळ जे आहे, इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियन, ते जगामधल्या ज्या देशामध्ये संसदीय प्रणाली आहे, काही ठिकाणी राष्ट्रपती प्रणाली आहे, पण ज्या ठिकाणी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे अशा 105 देशांच्यामध्ये सगळी माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, ती कोणालाही पाहता येईल। इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियन, त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की संबंध कोरोना काळामध्ये बहुसंख्य देशांच्यामध्ये पार्लमेंटचं सत्र चालू होतं
प्रश्नोत्तर काळ चालू होते, चौथ्या दिवशी रेग्युलर कामकाज चालू होतं. फक्त 2 देशामध्ये कामकाज चालू नव्हतं, 105 देशापैकी, ते म्हणजे रशिया आणि भारत. ये शीतकालीन अधिवेशन, वैसे तो संसद का प्रत्येक सत्र महत्वपूर्ण होता है. लोगों के प्रश्न उसके हल करने की प्रयास होता है, चर्चा होती है. तो संसद का अधिवेशन समाप्त कर देना सही नहीं है. जैसे आपने बिल्कुल सही कहा कि कोविड की परिस्थिति में भी हमने और सारी चीज़ें चलाई है. त्यौहार चल रहे हैं, दुकानें खुली है, दिवाली मनाई जा रही है, चुनाव हो रहे हैं, चुनाव में प्रचार रैलियाँ हो रही है. लेकिन जब संसद की बात आती है तब मोदी साहब संसद का सत्र लेने से कतराते हैं, और ये उनकी तानाशाही प्रवृत्ति का एक प्रतीक है, ये मानता हूँ.